एका विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर ते अगदी सामान्य असतं, परंतु खूप कमी वयामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर आपलं खूप जास्त वय झाल्यासारखं वाटतं आणि साहजिकच आपला कॉन्फिडन्स सुद्धा खूप जास्त कमी होतो. आता चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर त्याच्या ट्रीटमेंट्स सुद्धा खूप आहेत, परंतु त्या सर्वांनाच परवडण्यासारख्या नसतात. त्यामुळे असे सुद्धा काही घरगुती उपाय आहेत जे तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याने कमी होतील आणि पूर्णपणे निघून जातील. तर त्यासाठी आपल्याला हवं आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजे शुद्ध खोबरेल तेल. आता खोबरेल तेलच का, तर खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई असतं, त्यामध्ये फॅटी ॲसिड असतं, हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं असतं. त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सिडंट सुद्धा असतं, जे आपली स्किन खराब होण्यापासून वाचवते आणि आपली स्किन टाईट बनवते. उपाय पहिला, 1 चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे. यामध्ये 3 ते 4 ड्रॉप व्हिटॅमिन ई घालायचं आहे. तुम्ही व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल सुद्धा यासाठी वापरू शकता. हे मिक्स करायचं आणि हलक्या हाताने 2 ते 3 मिनिट चेहऱ्यावर वरच्या दिशेने मसाज करायचा आहे आणि रात्रभर हे तुम्हाला चेहऱ्यावर तसंच ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. नंबर 2, 1 चमचा खोबरेल तेल आणि 4 ते 5 ड्रॉप मध घ्यायचा आहे. आता मधामुळे आपली जी स्किन असते ती सॉफ्ट होते आणि आपली स्किन टाईट होते. बरोबरच आपल्या ज्या फाईन लाईन्स आहेत त्या सुद्धा कमी होतात आणि आपल्या स्किनची आतून क्लिन्झिंग होते. तर हे मिक्स करून चेहऱ्याला रात्रभर लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा थंड पाण्याने वॉश करा. आता या 2 उपायांपैकी फक्त एक उपाय तुम्हाला फॉलो करायचा आहे किंवा एका हप्त्यामध्ये तुम्ही जर खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ईचा प्रयोग केला तर दुसऱ्या हप्त्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल आणि मध वापरू शकता. असं सुद्धा तुम्ही अल्टर करू शकता. तर हे उपाय तुम्हाला रोज करायचे आहे आणि एक 15 ते 20 दिवसामध्ये नक्कीच याचा तुम्हाला रिझल्ट दिसेल. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेत राहा आणि नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.